काय मग मंडळी, तुमच्या घरात सुद्धा ब्रोकोली दिसली की सगळेच नाक मुरडतात काय हो? मग अशी पौष्टिक, प्रोटीन आणि विटॅमिनयुक्त हेल्दी भाजी एकदा नक्कीच बनवून बघा माझ्या पद्धतीने. तर इथे घेतलेला आहे ब्रोकोलीचा एक गड्डी. ते छान धुवून घेतली आणि ब्रोकोलीचे तुरेच घ्यायचे आहेत, देठ घ्यायचे नाही. पाण्यामध्ये घालून मिठाने धुवून घ्यायचे, मिठाच्या पाण्याने 5 ते 10 मिनिट ठेवायचं पाण्यामध्ये. नंतर निथळून कढईमध्ये घ्यायचं तेल आणि 3 मिनिट ब्रोकोली फ्राय करून घ्यायची. बघा काय रंग आलेला आहे, हो ना? तर इथे वाटण तयार करत आहोत आपण. तिथे घेतलेला आहे 1 टेबलस्पून अख्खे धने, 10 ते 12 लसूण पाकळ्या, काळी मिरी घेतलेली आहे, जिरा घेतलेला आहे, तसेच लाल सुकी मिरचीसुद्धा घेऊ शकता, पण मी इथे लाल तिखट वापरलेला आहे. हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. तसेच 2 टोमॅटो घेतलेले आहेत. आपण आता हे वाटण तयार करून घेऊया. ब्रोकोलीसुद्धा फ्राय झालेली आहे. कढईमध्ये कढीपत्ता, तमालपत्र, बटाटा, बारीक चिरलेले 2 कांदे घ्यायचे आहेत आणि खमंग फोडणी परतून घ्यायची. नंतर 1 वाटी हिरवे मटार घेतलेले आहेत. मटार पूर्णतः ऑप्शनल आहे. छान परतून झाल्यानंतर इथे वाटण जे केलं होतं आपण ते घालून परत एकदा तेल सुटेपर्यंत फोडणी परतून घ्यायची आणि नंतर फ्राय केलेली ब्रोकोली घालायची आहे. मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिट वाफवून घ्यायचं. नंतर जो आपण मिक्सरचा पॉट होता ना, त्यातलं थोडं पाणी घालायचं. साधं पाणी घातलं तरी चालेल. शिजवून घ्या 5 मिनिट. त्यानंतर गरजेनुसार पाणी घाला आणि परत 3 मिनिट शिजवून घ्या. आपली झटपट अशी चविष्ट ब्रोकोलीची भाजी तयार आहे. तुम्ही जर ही भाजी एकदा खाल ना, तर वारंवार हीच भाजी अशीच बनवाल. एकदा नक्कीच बनवून बघा आणि मुलांच्या टिफिनला किंवा घरी कोणी असेल वृद्ध व्यक्ती त्यांनासुद्धा सगळे आवडीने खातील, बोट चाटून पुसून. तर बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असल्यास पूनम समर्थ या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.